नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप आणि रब्बी 2022 ते 23 च्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने 30 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे क्रमांक प्रवपवियो 2025 क्र 174-11 खरीप आणि रब्बी हंगाम 2022 ते 23 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अतिरिक्त निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. 80-110 मॉडेल मधील तरतुदीनुसार विमा हप्त्याच्या 110% पेक्षा जास्त असलेल्या नुकसान भरपाईच्या दायित्वापोटी भारतीय कृषी विमा कंपनीला 82 एकूण रुपया 18,58,80,947 इतकी रक्कम वितरित करण्यात येणार आहे. हा निधी कृषी आयुक्तालय स्तरावर उघडलेल्या एस्क्रो बँक खात्यातील शिल्लक रकमेतून दिला जाणार असून याचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या प्रलंबित दाव्यांची पूर्तता करणे हे आहे. या योजनेचे प्रशासकीय प्राधिकरण कोण आहे? ही संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखाली आहे, ज्यामध्ये कृषी आणि पशुसंवर्धन विभाग आणि कृषी आयुक्तालय पुणे यांची अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका आहे. आता पाहूया आर्थिक बाजू. 2022 ते 23 या हंगामासाठी एकूण 18,58,80,947 रुपये इतकी प्रचंड रक्कम वितरित करण्यात आली आहे. येथे 81-110 भरपाई मॉडेल वापरले गेले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे 110% पेक्षा जास्त दाव्यांची भरपाई देखील आयुक्तालयातील एस्क्रो बँक खात्यातून केली गेली आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही प्रमुख विमा कंपन्यांची निवड केली आहे. यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी मुख्य लीड भूमिका बजावत आहे आणि त्यांच्यासोबत ICICI लोम्बार्ड, बजाज अलियन्स, HDFC एर्गो आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी देखील सामील आहेत. योजनेच्या अंमलबजावणीबद्दल बोलायचे तर खरीप 2022 आणि रब्बी 2022 ते 23 या दोन्ही हंगामांसाठी हे लागू होते. हे लक्षात ठेवा की हा विमा केवळ निर्दिष्ट पिकांच्या आणि हंगामांच्या प्रतिबंधित वापरासाठी आहे. सुरक्षिततेसाठी आणि पारदर्शकतेसाठी डिजिटल स्वाक्षरी पडताळणीची प्रक्रिया देखील अनिवार्य आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती 2022 ते 23 खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सविस्तर माहिती. अशाच महत्त्वाच्या कृषी माहितीसाठी आणि सरकारी योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद आणि शुभेच्छा.